बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक विजयकुमार दळवी लिखित कादंबरी जोगवा. अभिवाचन चालू करण्यापूर्वी ज्येष्ठ समाजसेवक नरेंद्र दाभोळकर यांचा या कादंबरीविषयी अभिप्राय ऐकूया. या कादंबरीच्या सुरुवातीस दाभोळकर सरांनी लिहिलेल्या 3 पानी अभिप्रायामधून काही लाईन्स अशा आहेत. कादंबरीचे कथानक भिडणारे आहे, लेखन प्रवाही आहे, ग्रामीण वातावरण, खेडूत माणसे याला अनुरूप अशी भाषा आहे, संवाद प्रभावी आहे, वातावरण निर्मिती चांगली आहे. जोगवा रंगवण्यासाठी लेखकाने बरेच परिश्रम घेतले आहेत. मनोगतात त्यांनी देवदासीच्या जगात स्वतः वावरून कादंबरी लिहिल्याचं कथन केलं आहे. देवदासींच्या या अमानुष प्रथेचं त्यांनी प्रामाणिक पोटतिडकीनं चित्रण केलं आहे. केसात गुंताहून जट येण्यापासून देवदासी प्रथेचा जोगवा मागण्याचा प्रारंभ होतो. केसातील जटा सोडवणे आता मोठ्या प्रमाणात चालू आहे. प्रश्न आहे मनातील जटा सोडवण्याचा. जोगवाचे लेखन त्यासाठी भरीव हातभार लावेल अशी आशा आहे. तर हा होता नरेंद्र दाभोळकर सरांचा या कादंबरीविषयी थोडक्यात अभिप्राय. चला तर सुरू करूया लेखक विजयकुमार दळवी लिखित मानसिक गुलामगिरीच्या उद्ध्वस्ततेचं प्रभावी चित्रण करणारी कादंबरी जोगवा. भाग पहिला. गंगव्वा अंगात भरून नाचत होती. लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. पडल्या भरलेल्या होत्या. उदबत्त्यांचा सुगंध दरवळत होता. पडल्यांतील खिरीवर माशा घुंगावत होत्या. गंगव्वा आपल्या सुबतींसह नाचत होती. चा फुत्कार तिच्या तोंडातून सातत्यानं निघत होता. तिनं केस मोकळे सोडले होते. कपाळावर भंडारा फासून घेतला होता. पदर कमरेच्या बांधणीत चांगलाच खुपसला होता. नाचण्यात व्यत्यय येऊ नये म्हणून कासोटाही घातला होता. मुलं बाळं, म्हातारी कोतारी खाली बसून देवीच्या या रूपाकडे पाहून नतमस्तक होत होती. गावातील अनेक स्त्री पुरुष या ठिकाणी मोठ्या उत्सुकतेनं जमलं होतं. मध्ये मध्ये आई यल्लबाईचा उधो उधो अशा घोषणाही आसमंतात घुमत होत्या. गंगव्वा अंगात देवी भरवून सांगत होती, बाळांनो, अलीकडे गावात लईच अशांती माजली आहे. दिवसांदिवस गावात दारूची दुकानं बी लईच वाढायला लागली आहेत. पोलिसच दारुडं झाले आहेत. त्यामुळं भांडणाचं प्रमाण वाढलंय. निव्वळ स्वार्थासाठी आपली लोक परकी व्हायला लागली आहेत. गावात शांती नांदवणं आता माझ्याच हातात आहे. परीतल्या सरपंचानं चुकलो म्हणून माझं पाय धरायला पाहिजे. दुसऱ्या बुजुर्ग महिला मध्येच उठल्या आणि म्हणाल्या, आई यल्लाबाई, गावच्या शांतीसाठी तू प्रयत्न करायला पाहिजे. सरपंचाला तुझ्या चरणाखाली आम्ही आणू, त्याची चिंता सोड. पर गावात शांती नांदाय पाहिजे. आमच्या गावावर तुझी कृपादृष्टी अखंड असाय पाहिजे. लोक गुण्यागोविंदानं भांडण तंटा करायच्या अदुगर राहाय पाहिजे. जमलेल्या महिलाने अंगात देवी भरल्या गंगावाच्या पायावर डोकं ठेवलं. दरम्यान कापुराचा आणि धुपाचा सुगंध परिसरात दरवळला. त्यानंतर गंगव्वाला नवा उत्साह आला. अंगात वीरश्री संचारली. हातपाय अधिक गतीनं हलू लागले. नाचण्या कुदण्यानं तिच्या सर्वांगातून घामाच्या धारा सुटल्या. कपाळावर कुंकू आणि भंडारा यांचं वेगळं रसायन बनून गालावरून खाली घनगळू लागलं. तेवढ्यात एका जोगत्यानं उचक्या दिल्या. हळूहळू उचक्या येण्याचं रूपांतर अंगात देवी येण्यात झालं. गंगव्वा आणि जोगता दोघंही जणू काही एकमेकांचं स्पर्धक असल्याप्रमाणे नाचायला लागलं. असा आवाज रात्रीच्या शांत वातावरणात चांगलाच घुमू लागला. लोक आश्चर्याने या दोघांच्या तांडव नृत्याकडे शांतपणे पाहत होतं.
तेवढ्यात अन्य महिला समजुतीच्या स्वरात म्हणाल्या, माते शांत हो, माते शांत हो. तुझ्या मनात काय असेल ते स्पष्ट बोलून टाक. झाडाला त्रास नको. माते शांत हो, शांत हो. गंगवा बोलू लागली, या गावाचा सरपंच लई बेरका आहे. दारू पिऊन आम्हा देवदासींची तो निंदा नालस्ती करतोया. गावात हातभट्टीची दुकानं वाढायला लागल्यात, तिकडं त्याचं लक्ष नाही. आम्ही देववाल्या त्याच्या डोळ्यात खुपाया लागला आहे. आई यल्लबाई, त्या भडव्याला 8 दिवसाच्या आत जोगता करून टाक. त्याला साडी चोळी नेसायला लाव. तो जोगता झाल्या बिगार आमासनी चैन मिळायची नाही. देवी, एवढा अन्याय नको त्याच्यावर. परवालाच तो सरपंच झालाय. त्यालाच जोगता केल्यावर या गावाचा विकास कसा होणार? आणि गावच्या भानगडी कोण मिटवणार? तो सरपंच जोगता झाल्यावर पुण्यांदा निवडणुका घ्याव्या लागणार. त्यामुळं उगीच गावच्या पुढाऱ्यासनी फुकटचा त्रास नको. एका बाईचं अचूक समर्थन. गावच्या विकासाची काळजी नको तुम्हासनी. त्या सरपंचाला मी जोगता करणारच. 4 घरातनं जोगवा मागायची पाळी त्याच्यावर आल्या बिगार मला समाधान मिळणार नाही. भडवा आमची निंदा नालस्ती करतोया. अजून धर तोंडावर मिसरूट बी आलेलं नाही. आणि 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 गंगावाचा खणखणीत आवाज. माते, त्याला माफ कर. अजून लहान आहे त्यो. त्यांच्या चुका पोटात घालून घे. एका आजीची सहानुभूती. माते, त्याला माफ करायच्या भानगडीत पडू नगस. त्यो अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेचा कार्यकर्ता आहे म्हण. आमच्या म्हण त्यो जटा काढणार हाय. गळ्यातलं यल्लम्मा देवीचं मूर्ती तोडणार हाय. आमच्या म्हण येण्या घालणार आहे त्यो. त्यालाच जट येईल असं काहीतरी कर. कमळाक्काची लक्षवेधी सूचना. गंगवा रागानं बेभान झाली. तिच्या आवाजाची तीव्रता वाढली. अरे अरे, आमच्या जटा काढतोस? अरे तुला जित्ता गाडीन. तुला पुढच्या 7 जन्मात त्याच जटा पुजवायला लावीन. तरच मी नावाची गंगू आहे. गंगवा बरोबर मघापासून नाचत असल्या जोगत्यांचा कंठ फुटला. आज सारं समाधानकारक झालं. या देवीला ह्यो निवद मान्य असून यापुढं गावात शांती लाभल. दरवर्षी आई यल्लबाईच्या गादीला जाऊन तेल वाढवा आणि अशाच देवीच्या पडल्या भरा. आणि मग धनधान्य गाडीनं पिकवा. आईचा आशीर्वाद आहे तुमच्या मागे. पर साऱ्या गावानं सरपंचापासून सावध राहायला पाहिजे. माणूस लई बेरका हाय. मला म्हणतो, तू साडी नेसतोयास आणि तुला दाढी येतेच कशी? पुरुषासारखा पुरुष तू साडी चुळीत रमतूसच कसा? आता अशा विचित्र प्रश्नांची उत्तर म्या कशी द्यायची? म्या कसं सांगू म्या कोण आहे ते? तू यल्लाबाईचा जोगता आहेस. तुला रे कुणाची कसली भीती? देवीचा दास लुगडं नेसणार नाही तर काय सुटबुट घालून नाचल? हे त्या शिकलेल्या सरपंचाला कळत नाही वय? कमळा अंगात भरल्या जोगत्याला म्हणाली. गंगवा मघापासून नाचून नाचून थकली. मध्येच जरा वेळ थांबली. इकडं तिकडं पाहिलं. परिस्थितीचा कानोसा घेतला आणि हळूच भरल्या पडल्याजवळ तांब्यातलं पाणी घटाघटा प्यायली. नाचणाऱ्या जोगत्याजवळ आली. 2-4 उचक्या दिल्या. शरीराला आळोके पिळोके देऊन पुन्हा एकदा सर्व शक्ती पणाला लावून कुदायला लागली. परंतु पायातून वेदना सुरू झाल्या. छातीची धडधड वाढली. जिभेला कोरड पडली. पुढं नाचवच ना. म्हणून नाईलाजानं गंगवा पडल्याशी जाईल घोंगड्यावर आपलं कपाळ बेतानं आपटेल अशी खाली कोसळली. काही क्षण शांतता पसरली. गंगू मावशीनं झाड सोडलं. गंगू मावशीनं झाड सोडलं.
असा बायकांचा गलका झाला. गंगव्वा घोंगडीवर सरळ बसली. माय बहिणी गंगव्वाच्या पायावर नतमस्तक झाल्या. पुरुष मंडळी जोगत्याच्या पायावर आपलं डोकं ठेवू लागले. कुदणारा जोगता लोकांचा साष्टांग नमस्कार स्वीकारण्यासाठी मध्ये मध्ये थांबत होता. नमस्कार करणाऱ्या बापयांना आई तुझं भलं करो असा आशीर्वाद देत होता आणि असा फुत्कार सुरूच होता. पडल्यांशेजारी मगापासून नातवाला कडेवर घेऊन बसली पाटलांची म्हातारी जोगत्याला म्हणाली, देवा आता झाड सोड, पोरासनी भुका लागल्यात. गंगून बघ कसं झाड लवकर सोडलं, त्याप्रमाणे तू बी झाड सोड. आज लईच येळ झाला या. अजून घरला जाऊन बायकासनी माप कामं आहेत, तुझ्यावानी त्या मोकळ्या नाहीत. मागल्या येळेला खालच्या आळीच्या कंबीला घराकडे जाया येळ झालता म्हणून तिच्या नवऱ्यानं संशयानं तिला मारल्यालं. तवा देवीच्या कामात विघ्न नको, लवकर झाड सोड, उगच येळ वाढत चालला या. जोगत्याला हे पाटलाच्या म्हातारीचं बोलणं चांगलंच वर्मी लागलं. तो अंगात भरून बडबडू लागला, म्हातारे मी हा देवीचा अवतार आहे. आता ह्या येळेला माझ्या अंगात देवी अवतरली या. तुला वाऱ्यासारखं सहज फुकीन खरं नको नको, असं वाईट काम मी करणार नाही. पर कमळीला मारल्याचं खापर माझ्यावर फोडू नगस. नातवाला खेळवण्याचं काम तुझ्यावर असल्यामुळं गावात काय चाललंय हे तुला ठावं नाही. पर मला जोगव्यासाठी घराघरात जावं लागतं या. त्यामुळं कुणाच्या घरात काय चाललंय हे मला क्षणात कळतं या. तुला कुणाच्या भानगडी कशा बरं कळतील? बाबा येळ व्हायला लागलाय. आता पडल्या भरून झाल्या म्हणून देवाला गेल्यापासून नसा पान न केलेल्या पुरुषांनी दारूचा उपवास आता सोडला असेल. त्यांना आता आपल्या बायकांची आठवण येत असेल. म्हातारीची सारवासारव, आजी वर्षाला 2 पडल्या भरत्यात, एकदा डोंगरावर गेल्यावर आणि एकदा कोटासनं आल्यावर. रोज रोज कोण भरतं या पडल्या? एखादा दिवस उशीर झाला म्हणजे काय बिघडलं? वर्षातनं 2दा पडल्या भरतानच गावाला माझी आठवण येते या. नाहीतर रोज चांडाळ चौकडी माझी चेष्टा मस्करी करण्यात मग्न असत्यात. न्हाव्याकडं दाढी करून घ्या बसलो की मागच्या अंगानं टवळी पदर वडत्यात. स्टँडवर ग्रामपंचायतीनं बांधलेल्या सार्वजनिक मुतारीत महिलांच्या बाजूला गेलं तर बायकांची वरड आणि पुरुषांच्या मुतारीत गेलं की पुरुषांची वरड. म्हणून एखाद्या वळचणीचा आडोसा घेऊन मला नैसर्गिक विधी उरकावं लागतात. माझा कोणी वाली नाही. माझ्यावर होणाऱ्या अन्यायाचा विचार कराय गावाला सवडच नाही. फक्त पडल्या भरताना म्या पाहिजे, दसऱ्यात वाती घालताना म्या पाहिजे, गावच्या लग्नासनी अख्ख्या गावाला पातळं नेसवित्यात तवा तुम्हासनी माझी आठवण येत नाही. एकेका टाळक्यासनी डोक्यावर जग घेऊन गाव गाव फिरायला लावल्याशिवाय मला चैन पडायची नाही. जोगत्याचं कुंदन चालूच. देवा माझी चूक झाली. तुझी चेष्टा मस्करी म्हणजे आई यल्लूबाईचीच निंदा नालसती. तू कुणाला सैल सोडू नगस. तुझ्या जीवावर उठणाऱ्यासनी पातळ नेसविल्या बिगार तू राहू नगस. पाटलाच्या म्हातारीचा जोगत्याला सल्ला, मला पहिला काटा गावच्या सरपंचाचाच काढायचा आहे. त्याला लई मस्ती आली या. बायकांच्या जटा सोडवाय गाव पिसाळलेल्या कुत्र्यावानी फिरतूया. तिला कुठल्या प्राचार्यानं म्हण जटा काढायचं शिक्षण दिलं या. तव्वा धरणं त्याचा हात नुसता बायकांच्या केसात नाही, पर पुरुषांचा हात डोकीतनं फिरायला लागला की बायकासने बिघवाड वाटतं या. जोगता गंभीर होऊन बोलत होता, देवा देवीच्या जटा सोडवणाऱ्या सरपंचाला देवीचा कोप का होईना. पूर्वी त्यांच्या घराण्यात लोक अन्नाला महाग होती. आज त्यांच्या घरात 5-50 माणसं राबत्यात. देवीच्या विरुद्ध वागणाऱ्या सरपंचाला खरं म्हणजे देवी कोपाय पाहिजे होती, त्याची वंशवेल वाळाय पाहिजे होती. पर असं काय बी होत नाही.
एका म्हातारीकडून सरपंचाचं समर्थन. जोगता गडबडला. थोडा वेळ विचार करून कसाबसा म्हणाला, आजी, त्याच्या तोंडात किड पडणार, किड. बायकांच्या केसातनं फिरवलेली बोट महारोग होऊन गळून पडतील. देवी विरुद्ध बोलणारं तोंड कायमचं बंद होईल. अर्धांगी होऊन घरातनं बाहेर पडाय बी महाग होईल त्यो. देवीची चेष्टा करणं ही वाटते तितकी गोष्ट सोपी नाही. आई यल्लबाई बघून घे ग सरपंचाला, त्याच्या वंशाला. उधो उधो आई यल्लबाईच्या नावानं, उधो उधो. नाचून कुदून थकलेल्या जोगत्यानं झाड सोडलं. तो सरळ जमिनीवर उभा पडला. त्यानेही घोंगडीचाच आसरा घेतला होता. त्यानंतर यल्लामा देवीच्या गणिनीची प्रमुख गंगव्वा पडल्याकडे हात जोडून उभी राहिली. तिच्या मागोमाग साऱ्या देवदासी महिला हात जोडून उभ्या राहिल्या. काही क्षण प्रचंड शांतता जाणवली. त्यानंतर डोळे मिटून गंगव्वाचं निवेदन सुरू झालं. आई यल्लूबाई, तुझ्या आशीर्वादानं आम्हा देवदासीसनी चांगलं दिवस आल्यात. पोरं बाळं इच्छेप्रमाणे व्हायला लागल्यात. यापुढे बी प्रत्येकीच्या वंशाची वेल चांगली भराय पाहिजे बघ. नातवानी घर भराय पाहिजे, घरात पैसा अडका याय पाहिजे. आणि आम्हा देवदासी बायकांच्या गळ्यातील मोती तोडण्याचं स्वप्न उरी घेऊन फिरणाऱ्या सरपंचाचा तू तुझ्या परीनं बंदोबस्त कर बघ. त्याचा बंदोबस्त झाल्यावर बैलगाड्या जुप्पून आम्ही तुझ्या गादीपर्यंत येऊन तुझी साडी चुळीनं फट्टी भरू. आई यल्लबाईच्या नावानं, उध उध. गंगव्वाच्या मागे उभे असलेल्या महिलांनीही देवीच्या नावानं उधो उधो केला. जोगता पुढे सरकला. लोकांचा नारळ फोडून देऊ लागला. पहिला गंगव्वाचा मानाचा नारळ त्यानं फोडला. पहिला नारळ फुटताच पडल्या भरत असलेल्या ठिकाणापासून सुमारे 200 मीटर अंतरावर असलेले महाराचे वाजपीठ ढोल वाजवू लागले. तिकडं ढोल वाजत होता आणि इकडं फटाफट नारळ फुटत होते. नाळाच्या शेंडीची बाजू मालकिनीला, तर दुसरी बाजू तो जोगता आपल्या पिशवीत कोंबीत होता. पडल्या बहरायला लागल्यापासून घरी जाण्याच्या प्रतीक्षेत बसल्या लहान मुलांना नारळ फुटतानाचं दृश्य पाहून जरा बरं वाटलं. कारण नारळ फोडणं हा पडल्यांचा शेवट असतो हे अनुभवानं मुलांना पटलेलं होतं. त्यामुळं मुलांनी आनंदानं पाय मोकळे केलं. कोणी जत्रेतून आणलेली पिपित्र वाजवलं, तर कुणाचा खुळकुळा खणखणला. कुणाची पोलीस कार लाल दिवा दाखवत जमिनीवरून धावली, तर कुणाचा फुगा पटकन फुटला. गेल्या 4-5 दिवसांच्या प्रवासात स्वातंत्र्य न मिळालेली मुलं आता हिंडू फिरू लागली. महिलांनी जेवणासाठी पानं मांडली. 5 प्रमुख देवदासी वगळता सारे भाविक पानावर बसले. खीर, वांग्याचं लोणचं, बटाट्याची भाजी, दारची भाजी, देवीचं तेलात तळलेलं मुटकं, कांदा टोमॅटोची कोशिंबीर, सारे पदार्थ पानावर वाढले गेले. प्रत्येकाच्या कपाळावर पुन्हा एकदा भंडारा लावला गेला. पंक्तीच्या मध्यभागी रीतिरिवाजाप्रमाणे गंगव्वा आली. 2 उदबत्त्या जमिनीत खुपसल्या. आई यल्लूबाईचं नाव घेऊन नारळ फोडला. नारळ फुटताच भोजनास सुरुवात झाली. मुलं बाळं आधाशासारखी जेवणावर तुटून पडली. जोगता बायकांच्या पंक्तीत बसला होता. त्याच्या शेजारी तरुण महिला बसायला नकार देत होत्या. तो मात्र तरुण महिलांच्या शेजारी बसण्याच्या प्रयत्नात होता. मध्ये त्याच्या शेजारी बसलेली गावड्याची रेणू उठली आणि तिच्या जागी खालच्या आळीची कमळी बसली. कमळीच्या विरोधात जोगता अंगात येऊन बोललेला असल्यामुळं कमळीनं जोगत्याशी आबोला धरला. कारण जोगत्यानं तिच्या चारित्र्यावरच बिनधास्त संशय घेतलेला. जोगत्याच्या दुसऱ्या बाजूला पाटलांची म्हातारी नातवाला कडवर घेऊन बसली होती. कमळीनं बराच वेळ आबोला धरला, पण सहनशीलतेचा तिचा बांध फुटला आणि ती रागानं म्हणाली, वैर जोगत्या, मला कुठं कुणासंग धरला तास काय रे? काय देवानं तोंड दिलं या म्हणून वाटल ते भकायचं? तुझ्या या बोलण्यानं लोकांनी काय वाटलं असेल याचा विचार हाय का तुला? अरे माझ्या नांद्यावर नांगर फिरल नांगर, ठाऊक हाय? म्या काही बोलताना ते बोललेलो नव्हतो. अंगात येऊन देवानंच ते सांगितलं होतं.
त्यावेळी तोंडातनं बाहेर पडणारा प्रत्येक शब्द देवीच्या आत्म्यातून बाहेर पडत असतो या. जोगत्याची कमळाला सहानुभूती. असली नाटकं मला सांगू नगस. म्या सुद्धा देववाली हाय, गळ्यात मोती आहेत. मंगळवार आणि शुक्रवार कडक उपवास करतीया म्या. अंगात देवी भरतीया माझ्या. तेव्हा कुणाच्या आत्म्यातनं शब्द बाहेर पडत्यात हे हे असलं मला सांगू नगस. कमळा चांगली चिडली. हे बघ, तुझ्यात आणि माझ्यात लईच अंतर आहे. तू साधी गणिनी, म्या या देवीवर वाहिलेलं फूल आहे फूल. त्यामुळं माझ्यात खऱ्या अर्थानं देवी संचारते. देवीसाठी पूर्ण वेळ सेवा करणारा म्या देवीचा जोगता आहे. तुमच्यासारखं मंगळवार आणि शुक्रवारी आंघोळ करून पूजा म्या करीत नाही. जोगत्याचंही तितक्या समर्थपणे उत्तर. अरे कोणती गोष्ट कुठं बोलावी याची जाण तुझ्यासारख्या 12 गावचं पाणी प्यायलेल्या जोगत्याला नसावी काय रे? अरे लपडी कुठल्या देवदाशीची नसत्यात. लपड्यातूनच देवदाशी जन्माला येते. तरी बी ती लपडीचा वाट्यावर मांडावी, ते बी देवीच्या जोगत्यानं. अरे अशा तुझ्या वागणुकीनं सरपंचाचा आणखी फावल. आता तो सगळ्या देववाल्या म्हणजे धंदेवाल्या बाया म्हणून सांगत सुटल. मग रे तू काय करशील? कमळीचा पुन्हा गंभीर प्रश्न. मला तुमच्या त्या धंद्यातलं काहीच कळत नाही. म्या आपला जोगता. छक्का म्हणून लोक बोलतात. खाणं पिणं आणि गप्प झोपणं एवढंच मला माहीत. जोगत्याचा खुलासा. बरोबर आहे ते. सामान नसलेल्या प्रवाशाला एसटीतनं सामान हरवलं का म्हणून विचारण्यात काय अर्थ आहे? कमळाचं उपहासात्मक बोलणं. मगापासून जोगता आणि कमळा यांच्यात चाललेल्या वादात गंगव्वानं लक्ष घातलं. ती दोघांनाही म्हणाली, आता भांडत बसणार हायसा का जेवणार? गप गुमान जेवाय बसा. जायचं आहे परत. उगीच वाडाचार करू नगसा. गंगव्वाच्या बोलण्यानं वाद मिटला आणि सारे जेवायला बसले. साऱ्यांची जेवणं आटोपली. घरी परतण्याची तयारी सुरू झाली. पुरुष मंडळी सामानांची बोचकी उचलली. बाया बापड्या आपल्या आपल्या पडल्या आणि चवऱ्या उचलून घरचा रस्ता चालू लागल्या. साऱ्यांनाच घरची ओढ लागली होती. कारण साऱ्यांच्या झोपेचं खोबरं झालं होतं. पोरं बाळं थकलेली होती. त्यामुळं साऱ्यांचेच पाय आपल्या घराच्या दिशेनं ओढू लागले. आनंदगाव 700-800 लोकवस्तीचं खेडं. अंधश्रद्धेच्या जुन्या कल्पनांनी बरबटलेलं. गावात असं एकही घर नाही की ज्या घरात एकाच्याही अंगात यल्लमादेवीचा संचार होत नाही. प्रत्येक कुटुंबात देवीबद्दल मोठा आदर. त्यामुळंच देवीचं प्रस्थ वाढलेलं. देवदाशींची संख्या भरमसाठ वाढलेली. जोगत्यांचा बाळ जोगत्यांचा ससेमिरा झालेला. मुलगा परीक्षेत नापास होतो वा स्वयंपाकघरात मुंग्या येवत. लोकांनी देवीकडे कौल लावलाच म्हणून समजा. दर मंगळवार आणि शुक्रवारी शेरपायली घरातलं तांदूळ संपलं तरी त्याची फिकीर नसायची. परंतु कोणत्याही देवदासीला नाराज न करण्याची लोकांची प्रवृत्ती. जोगवा वाढल्यामुळं कुटुंबाची भरभराट होते, ही लोकांची परंपरागत भावना. करणी, बांधणावळ इत्यादी क्रियामुळं गावाची प्रगती खुंटलेली. प्रत्येक गोष्टीचं मूळ या क्रियेत शोधण्याची लोकांची प्रवृत्ती. त्यामुळं मांत्रिक आणि देवदासी यांना गावात फार मानाचं स्थान होतं. कोणत्याही मंगलप्रसंगी देवदासीनं आदरानं बोलवलं जाई. त्यांच्याकडून देवीच्या पडल्या भरून घेतल्या जात. त्यांची खणा नारळाने ओठी भरली जाई. आनंदगावच्या लोकांचा मुख्य व्यवसाय शेती. आठवड्याचा बाजारहाट चालवण्यासाठी म्हशी पाळल्या जात होत्या. ऊस, भात आणि काजू ही शेतकऱ्यांच्या हातात पैसे खेळणारी पिकं होती. गाव तसं सुखासमाधानात होतं. परंतु देवदासी आणि अंधश्रद्धा यातून गावच्या अखंडतेला तडा गेला होता. देवदासींच्या सांगण्यावरून कोणता आरोप कोणावर केव्हा केला जाईल याची निश्चिती नव्हती. त्यामुळं गावात भांडणतंट्याचं प्रमाण वाढलेलं होतं. स्वार्थी वृत्ती बळावत होती. घरच्या आणि शेतीच्या कामाच्या रामरगाड्यातून स्त्रियांना अजिबात फुरसत मिळत नव्हती. पुरुष मंडळी दिवसभराच्या कामानंतर संध्याकाळी मोकळे व्हायचे. मित्रमंडळीत रमायचे.
दिवसभराचा शीन घालवण्यासाठी रात्री घोट घोटभर देशी घ्यायचे. क्वचित प्रसंगी घोटाच्या अतिरेकामुळं वादाचं पेव फुटायचं. रात्री निवांत झोप यायची. मात्र बिचाऱ्या महिला भरडल्या जात होत्या. भल्या पहाटे उठून घरची कामं करायची. शेण काढणं, दूध काढणं, पाणी भरणं, भांडी घासणं इत्यादी कामं उरकून स्वयंपाक करून महिलांना शेत गाठावं लागत होतं. दिवसभर शेतात काबाड कष्ट करून संध्याकाळी घरी परतल्यावर पुन्हा भांडी, पाणी, स्वयंपाक यात महिलांना गुंतून राहावं लागे. रात्री सारी कामं आटोपून घटकाभर झोपण्याच्या आशेनं अंथरुणाचा आसरा घ्यावा म्हटलं तर पतीची स्वारी सौभाग्यवतीची वाटच पाहत असायची. तर असा एकूण दिनक्रम होता. एकूण दिवसभराच्या वेळापत्रकात महिलांना कुठेच फुरसत नव्हती. स्त्रियांच्या प्रत्येक क्षणाचा उपयोग कामासाठी करून घेतला जात होता. जणू त्यांना स्वतःचं असं आयुष्यच नव्हतं. चंदनाच्या कांडीप्रमाणे त्यांचं झिजणं चालूच होतं, केवळ घरासाठी, कुटुंबासाठी. पण स्त्रियांच्या त्या त्यागाची तशी कल्पना कुणालाच नव्हती. कुटुंबात स्त्रीला गौणच स्थान होतं. स्त्रियांच्या आवडीनिवडी कपड्या लत्त्याची कदर कधी घेतली जात नव्हती. वर्षाकाठी एखादं लुगडं चुळी आणली की त्यांच्या गरजा भागल्या, अशी कुटुंबप्रमुखाची धारणा होती. यमुना 20 वर्षांची चुणचुणीत मुलगी. नुकतंच लग्न होऊन आनंद गावात सासरी आलेली. यमुनाचं माहेर तसं श्रीमंतच होतं. वडील सत्ताधारी पक्षाचे राजकीय कार्यकर्ते. त्या भागातील आमदारांचे उजवे हात. त्यामुळं घरात कशाचीच कमतरता नव्हती. कपड्या लत्त्याचे कधी दुर्भिक्ष तिला जाणवलेलं नव्हतं. खाऊन पिऊन अगदी सुखी कुटुंबात वाढलेली. कोणत्याही गोष्टीची कमतरता तिला माहीत नव्हती. माहेर खेडं असूनही तिनं 7वीपर्यंत शिक्षण घेतलेलं. त्यामुळे तसे तिच्यावर चांगले संस्कार झालेले. राजकीय घडामोडी, सहकारी चळवळ, समाजकार्य इत्यादी गोष्टी तिच्या कानावर गेलेल्या असल्यामुळं समाजकार्यात तिला विशेष आवड होती. स्वातंत्र्याची व्याख्याने झोडपणाऱ्या तिच्या वडिलांनी यमुनाचं लग्न तिच्या मनाविरुद्ध पार पाडलं. आनंदगावच्या शंकर पाटलाशी. शंकर पाटील जरी निरीक्षर असला तर त्याची 50 एकर ऊसाची जमीन होती. 2000 काजूची झाडं होती. त्याच्या शेतात 12माही पाणी होतं. कुटुंब खाऊन पिऊन सुखी होतं. म्हणून शंकर पाटील जरी रंगानं सावळा असला, अक्षरांची जरी ओळख नसली, तरीही यमुनाचं कन्यादान तिच्या वडिलांनी आनंदानं केलं होतं. ठरलेल्या मुलाबद्दल यमुनाची धुसफूस पाहून तिचे वडील नेहमी म्हणायचे, "अगे यमू, मुलाचं सौंदर्य किंवा शिक्षण बघायचं नसतंय, तर त्याचा स्वभाव बघायचा असतो. या कर्तृत्वाची किमया बघायची असती, कष्टाची जादू बघायची असती. शंकर अडाणी असेल, पण त्या घरात तुला काय कमी पडायचं नाही. तू करशील ते खरं होईल. तुला त्या घरात सुख मिळेल अशी माझी खात्री झाली या. म्हणूनच शंकराची जावई म्हणून निवड केली या. उद्या सासरी गेल्यावर माझ्या निर्णयावर तूच बेहद खुश होशील, खुश. अगं, नशीब लागतंय असा लाख गुणांचा नवरा मिळायला. लेकी, भाग्यवान आहेस तू." गोड बोलून मला फसवू नकासा. मी आज शिकलेली, गावातली पहिली 7वी झालेली पोर. माझ्या परीस जास्त शिकलेला शोधला असता तर काय वंगाळ होईत होई. म्या सही करणार आणि तो अंगठा छाप. बाबा, अजून बी विचार करा. लगीन म्हणजे बावला बावलीचा खेळ नव्हं. यमुना तडकली. यमुनाच्या डोळ्यातील आसवं तिच्याच पदरानं पुसत तिचे वडील म्हणाले, "अगं इडी आहेस तू. अगं पुरी, राजकारणात माझं केस काळ्याचं पांढरं झालं आणि पुरीच्या संसारात म्या कमी पडन असं तुला वाटतंय? माझ्या पुरीचं कल्याण मला कळत नाही होई? अगं, त्याला लिहाय वाचाय येत नाही म्हणून काय झालं? तू तरी कुठं शिकली आहेस? BA BCom. अगं, त्याला लिहाय वाचाय शिकीव. नवऱ्याला सही कराय शिकवून तू शिकल्याचं सार्थक कर. पोरीसनी कुठलं आलं या स्वातंत्र्य? मायबाप ज्याच्या दावणीला बांधतील तिकडे खाली मान घालून गुमान जायचं. कसायाच्या हातात कासरा सापडलेल्या गरीब गाईवाने." यमुनानं हुंदका दिला. यमुनेचं डोळं पुसायला तिच्या वडिलांनी हात पुढं केला.
तो हात झिडकारत यमुना म्हणाली, बस झाली तुमची माया. आई असती तर असं होऊच दिलं नसतं तिथं. यमू, अगं तुझा बाप आहे मी. तुझ्या लहानपणीच तुझी आई गेली, पर तुझ्या सुखासाठी घरात तुला सावत्र आई मी आणली नाही. तुझ्या सुखातच माझं सुख आहे. तुझं वाईट करून मला काय मिळणार हाय? यमुना डोळं पुसत म्हणाली, बाबा चुकलं माझं, माफ करा. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.